दंडवत हो. इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आजच्या या चौथ्या सत्रामध्ये आपण आचार्य श्री चक्रपाणी बासांच्या सायंकालीन पूजावसरावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण 7 आणि 8 या 2 क्रमांकाच्या चौपद्यांवर चिंतन करणार आहोत. रात्री परावर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे पुसिजे प्रभूते. सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचे, सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे. तिसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं स्वामींचा पूजावसर संपन्न झाला. समस्त जी भक्त मंडळी आहेत गावातनं आलेली ते काही वेळ स्वामींच्या सन्निधानी थांबलेली आहेत आणि नंतर स्वामींनी त्यांना प्रसाद देऊन निरोप दिलेला आहे. सर्वजण घरी गेले आणि मग स्वामींची आरोगणा नंतर झालेली आहे. तूप, भात, दूध, साखर अशा प्रकारे स्वामींची व्याळी म्हणजे सायंकालीन आरोगणा झालेली आहे. तांबूळ वक्त्र कमळी निर्वे परिषद, त्यानंतर तांबूळ ग्रहण स्वामींनी केलेलं आहे. रात्री परावर कथा कथिता उजेडे, आणि यानंतर स्वामींचं भोजन झालं, तांबूळ दिले गेलं स्वामींना, आणि तदनंतर भटोबासांनी त्याआधी सकर्पुरीत सुपारीच्या फोडी ज्या आहेत कर्पुरी घोळलेल्या त्या स्वामींना अर्पण केलेल्या आहेत. बाईसे ओटा झाडीती, बाईसांनी स्वामी ज्या ओट्यावर पौड स्वीकारतात राजमठामध्ये तो जो ओटा आहे रिगता डाव्या हाता, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रसन्न मठाकडनं राजमठामध्ये प्रवेश करता, प्रसन्न मठ आणि राजमठाचे दोन्हीचे द्वार समोरासमोर आहेत, आणि जेव्हा तो आतमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला रिगता डाव्या हाताला. अन्य मंदिरामध्ये जरी स्वामी राहिलेले आहेत, थांबलेले आहेत, आसन झालेलं असेल स्वामींना, तर रिगता डाव्या हाता स्वामींना आसन. मुख्य दरवाजातनं आतमध्ये गेल्यानंतर बहुतांशी बघा पुरातत्व विभागाच्या ज्या मंदिरामध्ये डाव्या बाजूला आपलं स्थान असतं, आणि म्हणून इथे सुद्धा या मठामध्ये प्रवेश केल्यानंतर थोडं शांत राहायला, या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला तो ओटा आहे. आता जर का तुम्ही गेलात तो समोरच ओटा दिसतो तुम्हाला, परंतु त्याचा मूळ दरवाजा प्रसन्न मठाच्या समोरून आहे, किंवा त्याच्यासमोर उंच मठ आहे. उंच मठ आणि राजमठ हे समोरासमोर आहेत, त्यांचे दरवाजेही समोरासमोर आहेत, आणि त्यांचं अंगण सुद्धा एकच आहे दोन्ही मठांचं, उंच मठ आणि राजमठ. तर आतमध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला उत्तर दक्षिण ओटा आहे. आज पण तो ओटा तशाच स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो की उत्तर आणि दक्षिण, उत्तरेकडनं सुरू झाला आणि दक्षिणेकडे तो संपला. जसं आता ही दिशा पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे. आता हे जे काही मांडलेलं आहे कसं आहे, पूर्व पश्चिम मांडलेलं आहे. हे जर का असं ठेवलं तर ते उत्तर दक्षिण होईल. असा तो ओटा आहे, आणि त्या ओट्यावर स्वामींचा पूजावसरही संपन्न होतो. स्वामी जर का दुपारी विहरणावरून जर का कुठून आले
आणि दुपारचा जो पूजा अवसर आहे तो शक्यतो बाहेरच्या पडवीमध्ये संपन्न होत असतो, कारण की बाहेरून स्वामी आलेले आहेत किंवा दुपारची उन्हाची वेळ आहे. सायंकाळी पुन्हा स्वामींचं जे शयनासन आहे ते त्याच ओट्यावर, राजमठाच्या ओट्यावर रचल्या जातं आणि स्वामींना पहुड म्हणजे झोपणे, उपहुड म्हणजे उठणे, स्वामी त्याच ओट्यावर पहुड स्वीकारतात. आणि म्हणून बाईसा काय करतात की ओटा झाडीती पद्मासन असे ते शयनासन रचिती, ओटा झाडतात, स्वच्छ करतात. आता हे लक्षात घ्या की तो राजमठ झाडण्याचा जो झाडू असेल तो वेगळा असणार आहे, स्वामींचा ओटा झाडण्याची झाडू ती वेगळी असणार आहे. कारण की राजमठ जो झाडला जातोय त्याच्यावर अनेकांचे पाय त्या राजमठामध्ये पडतात आणि त्याला तो झाडू लागतोय. तो झाडू बाईसा त्या स्वामी ज्या ओट्यावर शयनासन करतात, बसतात, त्या ओट्याला ते लावणार नाही. त्याच्यासाठी वेगळा झाडू असावा, लीळाचरित्रात नाही आलं, परंतु तसंच असणार आहे. आणि बाईसा पद्मासन असे म्हणजे तिथे आतापर्यंत स्वामी विराजित झालेले आहेत, पूजा अवसर तिथे झालेला आहे, भोजन झालेलं आहे. तुम्ही आजही राजमठाचं ते स्थान वंदन केलं, मोठा ओटा, त्याच्या पुढे 2 ओटे आहेत, त्याच्यामधले एक भोजनता म्हणजे त्या ठिकाणी स्वामी भोजन करायचे. स्वामींचं ताट जे असेल ते पुढे राहत असेल, स्वामी त्या ठिकाणी विराजित व्हायचे आणि मग तिथे बसून स्वामींचं भोजन व्हायचं. अशा प्रकारे तिथे आतापर्यंत त्या ओट्यावर स्वामी बसलेलेच आहेत, परंतु आता काय आहे, त्या ठिकाणी स्वामींना पहुड स्वीकारायचा असल्यामुळे बाईसा काय करतात, तिथे जे पद्मासन आहे म्हणजे मांडी घालून बसायचं आसन आहे आतापर्यंत, ते शयनासन रचिती म्हणजे त्याचं शयनासन करतात. त्याचं नाही करत, ते काढून ठेवत असतील. वेगळं शयनासन स्वामींचं जे बिछायत असेल ती वेगळी असेल, ती त्या ठिकाणी बाईसा रचतात. गोसावी आसनी उपविष्ट होती, आता लगेच स्वामी झोपत नाही. शयनासन जरी रचल्या गेलेला आहे तरी त्या ठिकाणी स्वामी आधी बसतात. आपणही बिछाना टाकल्यानंतर थोडं बसतो त्याच्यावर. उपदेशी व्यक्ती असतील, स्मरण करणारे जर का उपदेशी असतील तर ते त्या बिछाण्यावर बसून झोप लागेपर्यंत स्मरण गाठी करतात, ते बसून स्मरण करतात. अजून झोप वाढली की मग झोपून स्मरण होतं, परंतु लगेच आपण काही झोपत नाही, त्या ठिकाणी काहीतरी थोडा वेळ बसतो. स्वामी सुद्धा बसतात आणि बसल्यानंतर भटोबास बाईसे जेऊ बैसती, भटोबास आणि बाईसा यांचं अजूनही भोजन बाकी आहे. सेवक वर्ग जो असतो तो पहिल्या पंक्तीला बसत नाही कधी. सेवक वर्ग शेवटच्या पंक्तीला, एकदम सर्वांच्या शेवटी. त्यामध्ये पण काही लोक असतात सर्वांचं आटपल्यानंतर ते बसतात, म्हणजे त्यांना ते समाधान वाटतं की सर्वांचं आधी झालं पाहिजे. काही सेवक वर्ग असतो तो पहिल्या पंक्तीला बसतो आणि दुसऱ्या पंक्तीसाठी वाढण्याची सेवा स्वीकारल्या जाते, दुसरी सेवा ते स्वीकारतात काहीतरी. म्हणजे सेवक वर्ग जो असतो तो नेहमी कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये असतो. आमच्याकडे येतात एक जण बाई, वयस्कर आहेत त्या, ते पहिल्या पंक्तीला बसून घेतात आणि पंक्तीतनं उठले की लगेच ते आतमध्ये निरोप पाठवतात, काही भांडे असतील ते पाठवून द्या बाहेर. ते जायपर्यंत सगळी भांडी घासत बसतात ते. म्हणजे पहिल्या पंक्तीला बसलं तरी हरकत नाही, परंतु सेवा मात्र नंतर, भोजनानंतर सेवा केली पाहिजे. परंतु काही लोक आहेत की नाही, ते शेवटपर्यंत थांबतात आणि मग शेवटी भोजन करतात. त्यामध्ये पण साधू संत असतील, त्यांचं भोजन आधी होईल, त्याच्यानंतर मग आपलं भोजन होईल. तशाच पद्धतीने इथे आधी स्वामींचं भोजन होईल. कधी कधी स्वामींच्या सोबत भक्तजनांची सुद्धा पांती होत असते, पंगत बसत असते. म्हणजे किती भाग्यवान जीव आहेत ते की स्वामींसोबत भोजनासाठी बसतात किंवा स्वामींच्या सेवेमध्ये ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कधी कधी तर असं सुद्धा आहे की स्वामी सुद्धा काहीतरी बनवतात. डोमेग्रामला स्वामींनी चाकवताची भाजी स्वतः देवाने बनवलेली आहे आणि ती भाजी सर्वांना स्वतः देवाने वाढलेली पण आहे आणि त्या भाजीची चव उत्तम प्रकारची होती, असं चरित्रकार
म्हणतात, म्हणजे त्या भाजीची चव फक्त तेच लोक जाणू शकतात. म्हणजे किती भाग्यवान आहे. आपल्याला देवाच्याच नावाने भोजन जे मिळतं आहे ते देवाच्याच नावाने प्राप्त होत आहे. परंतु ही भक्त मंडळी अशी की स्वतः देव ते भोजन बनवतात, तो पदार्थ बनवतात, किंवा तो पदार्थ कसा बनवायचा तो सांगतात. तांदूळाची भाजी स्वामी स्वतः सांगतात कशी बनवायची आहे बाईसांना, आणि मग बाईसा ते बनवतात, तयार करतात. अशा प्रकारे स्वामींच्या सन्निधानी असलेली ही जी भक्त मंडळी आहेत, खास करून बाईसा आहेत, भटोबास आहेत, ते शेवटी जेवायला बसतात. काही पदार्थ आला असे तरी भटोबास बाईसा ते म्हणती, बाई घ्या. बाईसा काही पदार्थ आला असे तरी बाईसे भटोबासा ते म्हणती, नाग द्या घ्या. आता बाईसा सुद्धा भिक्षेला गेलेले आहेत, जातात. भटोबा सुद्धा भिक्षेला जातात. आता दोघांच्याही झोळीमध्ये काही ना काही पदार्थ आलेला आहे. जो स्वयंपाक केला गेला, जे रांधलेलं आहे ते फक्त स्वामींपुरतच आहे. स्वामींना लागेल तेवढंच तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये स्वामींची आरोगणा कशी आहे, श्रीमंत सुकुमार आरोगणा असा उल्लेख आलेला आहे. श्रीमंत सुद्धा आहे म्हणजे पदार्थ उत्तम आहे, परंतु सुकुमार म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी पाळल्या पाहिजेत. तुम्ही चांगलं जरी भोजन करत असाल तरी ते चांगलं आहे म्हणून भरमसाठ खाऊ नये. ते किती खाल्लं पाहिजे, सुकुमार म्हणजे लीळा चरित्र आम्हाला उत्तम आहार घ्या हेही सांगतं, आणि तो आहार प्रमाणातच घ्या. स्वामींनी स्पष्ट सांगितलंय, प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी नेदावा. आहार जो द्यायचा आहे तो कशाला द्या, जिवंत राहण्याला जेवढं काही तुम्हाला आहार लागेल, तुमचे श्वास चालू राहतील, थोडीफार शक्ती देहात राहील, एवढं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. किंवा हे साधू संतांसाठी, आचरणवंतांसाठी समजा, इतर त्या व्यतिरिक्त जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी पण हा संदेश आहे की तुमची भूक जेवढी आहे तेवढंच अन्न ग्रहण करा. आहारशास्त्र तर हे सांगतं की भुकेपेक्षा 2 घास कमी खा. लीळा चरित्रामध्ये आम्हाला वचनाद्वारे स्वामींनी आहाराबद्दल निरूपण केलेलं आहे. आहार कसा असला पाहिजे, तो किती घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, या विषय सुद्धा सांगितलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमची आहार शोधणी कशी असते. महानुभाव शास्त्रामध्ये आहार शोधणी सांगितलेली आहे. इतर कुठे सांगितली की नाही माहिती नाही, परंतु महानुभाव पंथामध्ये तुमचा आहार किती येतो तुम्ही शोधायचा. आपण म्हणतो आम्ही 4 चपात्यांचा आहार आहे, तसं नाही. आपण नुसत्या 4 चपात्या खात नाही, सोबत 2 वाट्या भाजी पण खातो, भातही खातो, त्याच्यावर डाळही घेतो, सगळंच खात असतो त्याच्यामध्ये, आणि म्हणतो की आम्ही 4च चपात्या खाल्ल्या फक्त. परंतु आपला आहार किती आहे, आपला आहार कदाचित 3च चपात्यांचा आहे किंवा 2.5च चपात्यांचा आहे. आपण त्या 2-3 चपात्या जास्तीच्या खातो आहोत. या वचनामध्ये तो भाग येतो की प्राणासी आहार द्यावा. तुमच्या प्राणाचा आहार किती आहे हा तुम्हाला स्वतःला समजला पाहिजे. आपण कधी 2 चपात्या खातो, कधी 3 खातो, कधी 3.5 खातो, सण असला तर, आणि बासुंदी असेल तर अजून जास्त जेवण होतं आपलं. म्हणजे आपलं आपल्या आहारावर नियंत्रण नाहीये. स्वामींचं आहारशास्त्र जर का आपण बघितलं तर ते अन्न कितीही उत्तम प्रकारचं जरी असलं तरी ते सुकुमार म्हणजे मोजकच ग्रहण करायचं. म्हणजे आता मी मामाजींच्या सन्निधानी राहिलो संवत्सरला, वांबोरीला. मामाजींचा आहार म्हणजे जेवढं लागेल तेवढं घ्यायचं, तेवढंच खायचं. रोजचा नियमित आहार आहे, कमी जास्त नाही. सायंकाळचा सुद्धा जो आहार आहे त्यांचा एकदम जेवढं तेवढंच खायचं. रोज एकच पद्धतीचा आहार घ्यायचा, म्हणजे एकाच प्रमाणामध्ये आहार घ्यायचा. हे जर का आपण केलं, रोज तेवढ्याच चपात्या खायच्या किंवा रोज तेवढाच आहार घ्यायचा, तर आपले निम्मे आजार लगेच कमी होऊन जाते. आपले आजारच त्याच्यामुळे आहेत की आपला आहार व्यवस्थित नसल्यामुळे. म्हणून लीळा चरित्र वाचत असताना नुसते लीळा वाचून नाही काढायची,
त्या लीळेमध्ये स्वामी जे काही वर्तन करतात तो सुद्धा काय आहे, एक आचारच आहे. स्वामी विहरणाला जातात, विहरणाच्याच लीळा आठवत बसायच्या नाहीत, विहरणाच्या लीळाही आठवायच्या आणि आपण स्वतः सुद्धा विहरणाला जायचं, थोडस चालायचं, थोडासा व्यायाम करायचा. शतपावली स्वामींनी केलेली आहे. वेढे करतात स्वामी रायांगणामध्ये. उंचमठ आणि राजमठाचं जे अंगण आहे मधलं, जे पूर्ण नमस्कारी आहे, तिथे आपण जात नाही, तिथे स्वामी वेढे करतात, म्हणजे शतपावली करतात. म्हणजे लीळा चरित्र नुसतं वाचून काढू नका, पाठांतर करू नका, तर त्याच्यामध्ये काय काय आचार स्वामींनी करून दाखवला आम्हाला. देवाला स्वतः आचार करायची काही आवश्यकता नाही, परंतु त्यांनी काय केलं, सांगितलं देखील आणि ते करून सुद्धा दाखवलं की हे कसं करतात हेही दाखवलं. आणि म्हणून इथे आपल्याला ते सुकुमार आहार घेता आला पाहिजे. कितीही चांगला पदार्थ बनला तरी सुद्धा आपल्याला तो प्रमाणातच खाता आला पाहिजे. कधी कधी असं होतं की पोट भरून जातं पण मन काही भरत नाही, असं वाटतं की संध्याकाळी परत खाऊ आपण. कधी कधी पदार्थ संपून जातो, परंतु आपलं काही जी काही खाण्याची भूक आहे ती मात्र संपत नाही त्या विशिष्ट पदार्थांविषयी. तसं असता कामा नये. इथे दीक्षा जी आलेली आहे त्या भिक्षेमध्ये बरवा बरवा पदार्थ आला, तो स्वामींना वाढल्याही गेला आणि त्याच्यातनं सुद्धा सुकुमार स्वामींची आरोहणा असल्यामुळे स्वामी काही पदार्थ खातात आणि काही पदार्थ काय करतात, भक्तजनांसाठी उचिष्ट प्रसाद म्हणून त्या ताटामध्ये तसंच ठेवतात. जी काही भक्त मंडळी त्यांनाही अपेक्षित आहे की आम्हाला हा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे असं त्यांच्याही मनामध्ये आहे आणि म्हणून तो प्रसाद स्वामी ताटामध्ये ठेवतात. त्याला उचिष्ट प्रसाद असं म्हटल्या जातं. जसं स्वामी प्रथम काळी जेव्हा सारंग पंडितांच्या घरी गेले आणि त्यावेळेला उमाईसा ज्या आहेत त्यांच्या पत्नी, त्यांनी भोजन तयार केलं. त्यांची कणव आहे, योग्यता आहे, त्याच्यामुळे उत्तम प्रकारचं भोजन आवडीपूर्वक त्यांनी ते तयार केलं, स्वामींना वाढलं. स्वामींनी भोजन केलं, उचिष्ट प्रसादही ठेवला. स्वामींनी ठेवलेला उचिष्ट जो प्रसाद आहे तो सारंग पंडित आणि मोकानंद या दोघांनी संपवून टाकला, तो उमाईसाला दिला नाही. अर्थातच भोजन बनवण्यामागे सर्वात जास्त कष्ट कोणाचे आहेत, स्त्रीचे असतात, महिलांचे असतात आणि त्यांना अपेक्षित असतं आम्हालाही थोडा प्रसाद स्वामींचा प्राप्त व्हावा. परंतु सारंग पंडित असे की माझ्या पत्नीने परपुरुषाचं उष्ट खाऊ नये अशा मानसिकतेचे ते होते. त्याच्यामुळे त्यांनी ते ठेवलं नाही आणि स्वामींनाही माहिती होतं हे की सारंग पंडित पत्नींसाठी उचिष्ट प्रसाद ठेवणार नाहीत. म्हणून स्वामींनी काय केलेलं होतं, भोजन करतानाच काही अन्न जे आहे ते खाली सांडवलेलं होतं. एरवी आपल्याला देव सांगतात खाली एक शीतही सांडू नका, पण देवानी स्वतः सांडून ठेवलेलं काय, त्या भक्ताची म्हणजे उमाईसांची जी काही इच्छा आहे, जो मनोधर्म आहे की देवाचा प्रसाद मला मिळावा आणि तिलाही हे माहिती आहे की माझा पती काही मला खाऊ देणार नाही स्वामींचा विशिष्ट प्रसाद, हे तिलाही तळमळ आहे, दुःख आहे. म्हणून तो मनोरथ जाणून स्वामींनी ते पदार्थ तिथे सांडलेले आहेत. आमचे स्वामी जे जमिनीवर पडलेले पदार्थ वेचून घेतात ते स्वामी भोजन करताना जमिनीवर पदार्थ सांडतात. त्याच्या मागे सुद्धा काय आहे, स्वामींचा हेतू आहे की ते जे काही उष्ट अन्न, उचिष्ट अन्न, आपण जर का जेवलो आणि ते खरकट सांडलं त्याला उष्ट म्हणतात, पण परमेश्वर जेव्हा असा पदार्थ आपल्याला देतात तेव्हा त्याला उचिष्ट असं म्हटलं जातं, उष्ट म्हटलं जात नाही. आणि तो पदार्थ जे काही सांडलेलं होतं खाली, ते जेव्हा उमाईसा ते स्वच्छ करायला गेले किंवा ताट उचलायला गेले असतील, चौरंग उचलायला गेले असतील, तेव्हा तिने बघितलं तिथे अन्नकण सांडलेले आहेत. तिला भरपूर आनंद झाला. ते अन्नकण तिने वेचले आणि आतमध्ये जाऊन तिने ते ग्रहण केले. म्हणजे परमेश्वराकडे तुम्ही जर का प्रार्थना केली किंवा परमेश्वराच्या संबंधित जरी तुम्ही प्रार्थना केली तर परमेश्वर तो मनोधर्म तुमचा जाणतात आणि तुमची इच्छा जर का योग्य असेल तर ती पूर्ण सुद्धा परमेश्वर करतात. आणि म्हणून इथे
स्वामी उचिष्ट प्रसाद ठेवत असतात. आता इथे भक्तजनांची जी झोळी आहे, म्हणजे आपला विषय काय सुरू आहे की जे भोजन स्वयंपाक बाईसा तयार करतात तो स्वामींपुरताच तयार होत असतो. त्यातलं जे काही स्वामी ठेवतील उचिष्ट प्रसाद तो समस्त भक्तजनांना दिल्या जातो. आणि शेवटी भट बाईसा हे भोजनासाठी बसलेले आहेत. बाईसांच्या भिक्षेमध्ये जर का काही पदार्थ आलेला असेल तर तो काय करतात बाईसा, जर का तो पदार्थ चांगला आहे तर तो भट्टोबासांना देतात. दोन जर का साधक एकत्र आले तर ते कसं असतं, फाळून के पालटी देती हा एक विधी देवाने सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याकडचे चांगले वस्त्र असतील तर त्यांना द्या आणि त्यांचे जे मळीन वस्त्र असतील ते आपण घ्या. हे फाळून के पालटणे आहे. तसंच आपल्याकडे जर का उत्तम पदार्थ, आपण भिक्षेला गेलो आणि भिक्षेमध्ये तूप आलं तर ते तूप वेगळं घ्या, कारण की आपल्याकडे अभ्यागत आलेले आहेत तर त्या अभ्यागतांना द्यायला ते तूप होईल. एरवी तूप खातच नाही साधक, किंवा घेतलं तरी त्याच्यामध्ये मिसळून टाकतो. परंतु आता वेगळा का घ्यायचा, गोड पदार्थाला वेगळा का घ्यायचा, आणि अभ्यागत आलेले आहेत त्यांना तो पदार्थ आपल्याला वेगळा वाढता येईल म्हणून तो घ्यायचा. ना तरी आपल्या सांगाते भिक्षे नाही, जे आपल्याकडे जे असेल ते त्यांना द्या, नाही तर त्यांना सोबत भिक्षेला घेऊन जा. उत्तम पदार्थ कोणी वाढत असेल, पुरणपोळी वाढत असेल तर त्यांना सांगायचं यांच्या भिक्षेमध्ये वाढावे, माझ्या नाही. म्हणजे आपण त्यांना तो पदार्थ आपल्या मार्फत तो देऊ करायचा. म्हणजे आपल्याला उत्तम पदार्थ जरी आपण नाही बनवला तरी त्यांना प्रदान करण्याचा तरी गोमटका होईना ते आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून आपल्याकडे जे उत्तम आहे, आपण काय करत असतो, आपल्याकडे उत्तम आलं तर आपण खाऊन घेतो ते पहिले. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती आपली नसते बहुतांशी. असं वाटतं की आपल्यालाच खायला भेटलं पाहिजे, परंतु तसं नाही होता कामा नये. आपल्याकडे जे उत्तम आहे ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. मग काही असो, ते खाण्याचा पदार्थ असो, उपयोगात न्यायची एखादी वस्तू असो, काहीही असो, आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे बाईसा विचारतात भट्टोबासांना की तुम्हाला काही हवं का याच्यातलं, किंवा स्वतः जर बाईचा चांगला पदार्थ आला असेल, बाईचा स्वतःच्या भिक्षेतला पदार्थ भट्टोबासांना देतात. किंवा भट्टोबास बाईसांना म्हणतात बाई घ्या, म्हणजे ते म्हणतात हा पदार्थ तुम्ही घ्या, चांगला पदार्थ आहे तुमच्यासाठी, प्रकृतीसाठी तो उत्तम आहे वगैरे वगैरे असं सांगून, म्हणजे समोरच्याला पदार्थ देत असताना नुसतंच घ्या असं म्हणायचं नसतं. त्यांना त्याचंही सांगायचं असतं की आता हे शरबत घ्या, हे थंडी आता काय आहे, उन्हाळा आहे, ऊन आहे, तर त्यामध्ये शरबत चांगलं आहे प्रकृतीसाठी म्हणून घ्या. तुम्हाला प्यायचं नसेल तरी घ्या, कारण की प्रकृतीसाठी चांगलं आहे. ते महत्व तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. अशा पद्धतीने बाईसांना भट्टोबास काही पदार्थ वाढायचे, बाईसा भट्टोबासांना काही पदार्थ वाढायच्या. गोसाव्यांचा प्रसादू असे. आता स्वामींचा प्रसाद सुद्धा उचिष्ट प्रसाद ताटामध्ये आहे. काही भक्तजनांना तो वाटलेला आहे आणि काही तो ताटामध्ये तसाच आहे. ते काय करतात, गोसाव्यांचा जो प्रसाद आहे तो दोघे वाटुनी जेविती. वाटुनी म्हणजे त्याची वाटणी केल्या जाते, ह्यांना कमी त्यांना जास्त असं नाही, दोघांची समभागणी केल्या जाते. तुम्ही मार्गामध्ये जर काय गेलात तर मार्गामध्ये जोही पदार्थ मार्गाला वाटण्यासाठी म्हणून दिला जातो तो सम प्रमाणामध्ये वाटला जातो. लहान मुलांपासनं वयस्कर व्यक्तींपर्यंत त्याला पाळं असं म्हणतात. अमक्याचं पाळं करा, तमक्याचं पाळं करा. शरबत जर का द्यायचं असेल तर ते सुद्धा मोजून दिल्या जातं. प्रत्येकाला समान आलं पाहिजे. कुणी जवळचा आला म्हणून त्याला जास्त द्या आणि लांबचा म्हणून त्याला कमी द्या असं नाही. म्हणजे मार्गामध्ये प्रत्येक पदार्थ वाढण्याची एक नियमावली आहे. गोड पदार्थ वाढण्याची नियमावली आहे, काही तेलकट असेल मग त्याची नियमावली आहे, प्रत्येक गोष्टीची नियमावली आहे. आणि त्याला पाळं असं म्हटलं जातं. ते वाटल्या जातात समप्रमाणामध्ये. तसं इथे काय म्हटलं की तो दोघे वाटूनी जेविती. वाटणे म्हणजे त्याचा समभाग पहिले करणे. कदाचित बाईचा म्हणाले की मला अधिक नको आहे तर मग कदाचित बाईसांना ते कमी पदार्थ वाढले जाईल. परंतु मुख्यत्वे पाहता काय केलं जातं
की सम प्रमाणामध्ये त्याचा विभाग करून दोघे वाटूनी जेविती, मग गोसावी भटाप्रती परावर निरोपण करीती. आणि मग भोजन झाल्यानंतर स्वामी भट्टोबासांना म्हणजे स्वामींचं जेही निरूपण आहे ते भट मुख्य करूनही सगळ्यांना निरूपण केल्या जातं. भटोबास हे ज्ञान श्रवणाची आवड असलेले व्यक्ती आहेत. त्यांना ज्ञान निरूपण करावं देवाने अशा प्रकारची योग्यता, श्रीमुखे ज्ञान घेण्याची योग्यता भट्टोबासांनी जोडलेली आहे. स्वामींनी त्यांना निरूपण करावं अशा प्रकारचा तोष, कणव ही स्वामींच्या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी जी जोडलेली आहे ती देवानी नोंद करून ठेवली. त्यांची कणव, त्यांचा तोष, त्यांच्यावर जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता स्वामींकडे आहे, नोंद केलेली आहे, संग्रहित आहे. आणि त्यामुळे स्वामी काय करतात की त्यांना बरोबर भट्टोबास मुख्य करून, म्हणजे भट्टोबास नसतील तर स्वामी कदाचित निरूपण करणार नाही. डोमेग्रामचीच लीळा आहे. आचार्य भट्टोबास नेवाशाला गेलेले, स्वामींचं काही पूजा द्रव्य जर का आणायचं असेल, मग त्याच्यामध्ये पोफळ असतील, पानं असतील, अजून काय काय स्वामींच्या पूजनासाठी किंवा स्वामींच्या भोजनासाठी म्हणून आवश्यक जे काही पदार्थ असतील ते आणण्यासाठी आचार्य भट्टोबास पायी पायी नेवाशाला जातात. साहित्य घेतात सगळं आणि डोक्यावर ते साहित्य घेऊन परत पायी पायी नेवाशावरून डोमेग्रामला येतात. आता हा सर्व प्रवास पायी पायी होत असतो. आणि अशामध्ये काय झालेलं आहे की भट्टोबासांना नेहमीप्रमाणे आचार्य भट्टोबास गेलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे खरेदी करून येत आहेत. वेळ त्यांना काही जास्त लागलेला नाही, काही नाहीये. परंतु त्या वेळेला स्वामींना मात्र भट्टोबासांप्रती शास्त्र निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणजे आपण थोडंसं अजून हे करूया की स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. मग अशा वेळेला कोणाला निरूपण करायचं ते? मग कोण आहेत? भट्टोबासच आहे की ज्यांना ते निरूपण केल्या जाऊ शकतं. कारण की ज्यांना आपल्याला जेवण वाढायचं त्यांना भूकही असली पाहिजे. ज्यांना जेवायचंच नाही त्यांना बळच जेवायला बसवायचं आणि वाढायचं, तुम्हाला आनंदच येणार नाही जेवण वाढण्याचा. परंतु ज्याला भूक आहे त्याला वाढण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे त्यांना ती आवड असली पाहिजे. ज्ञान ज्यांना सांगितलं जात आहे त्यांना सुद्धा ती आवड असली पाहिजे बरं का. जेवढी ऐकणाऱ्यांची आवड असते तेवढं सांगणारा जो व्यक्ती असतो ना त्याच्या मुखातनं अजून शास्त्र निघत राहतं. नवीन नवीन त्याच्यातनं मुद्दे, चिंतन त्याचं अजून अजून होत राहतं. आणि म्हणून हे सर्व गुणसंपन्नता आचार्य भट्टोबासांकडे दृष्ट अदृष्ट दोन्ही पद्धतीमध्ये होती. म्हणजे जीव स्वरूपी त्यांनी ते सगळं कमावलेलं होतं. मागील जन्म शास्त्रासाठी दिलेला होता. काही लोक रडतात आता की आमचं पाठच होत नाही. नको का पाठ होईना, परंतु ते पुस्तक घेऊन बसा. परीक्षेच्या वेळेला मुलगा नुसतं पुस्तक घेऊन बसलं तरी आईला बरं वाटतं की माझा मुलगा दिवसभर अभ्यास करतो. तो वाचत काही नाही पण पुस्तक घेऊन बसतो. देवाला सुद्धा समाधान असतं की बाबा नाही पाठ होत परंतु घेऊन तर बसलेला आहे. नाही स्मरण करत पण गाठी तर चालू आहे. काहीतरी प्रयत्न त्याचे चालू आहेत. 100% पैकी 1% स्मरण करतं पण स्मरणाला तर बसलेलं आहे. म्हणजे कुठेतरी स्वामी सुद्धा समाधान मानून घेत असतील. आणि त्यातल्या त्या जर का तुम्ही नाटक नसाल करत, वास्तविक तळमळपूर्वक करत असाल आणि तुमच्याकडनं ते स्मरणच होत नाही किंवा पाठांतर होत नाही परंतु तळमळ मात्र तुमची व्हावा अशी आहे, तर ते सुद्धा त्याने सुद्धा परमेश्वर प्रसन्न होत असतात. आणि म्हणून हे सर्व जर का आज आपण ती तळमळ व्यक्त केली तर पुढच्या जन्मामध्ये काय होईल ते सर्व आम्हाला उपयोगी पडणार आहे. परमेश्वर बघतील की मागील जन्म याने तळमळीमध्ये घालवलेला आहे, तर या जन्मामध्ये त्याला ज्ञानाची जी काही उपज आहे, ज्ञानाचा जो उजरंभ आहे तो झाला पाहिजे. या दृष्टीने परमेश्वरही काही ना काही विधी घडवून ते ज्ञान आपल्यामध्ये उजरंभित करून देऊ शकतात. आणि म्हणून
आपल्याला ती तळमळ करणं खूप आवश्यक आहे. जसं काही लहान मुली असतात बघा, त्यांना चपात्या लाटता येत नाही, परंतु ते तरी ते एवढसा गोळा घेतात आणि ते चपाती लाटतात. आई त्यांना ओरडते का? आई काय म्हणते? लाटू दे, वेड्या वाकड्या कशा का चपात्या लाटणं, पण ती लाटण्याची सवय होईल. हळूहळू अनेक देशांचे नकाशे तयार केल्यानंतर पृथ्वी तयार करेल ती, म्हणजे गोल चपाती नंतर येईल. आधी विविध देशांचे नकाशे तयार होतील. परंतु तो सराव जर का आईने बंद केला तिथे, तर तो कदाचित कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. काही मुलींना स्वयंपाकच येत नाही, असंही होतं. म्हणून आई काय करते, जसं जमेल तसं करत राहा. कच्च पक्क हळूहळू ती सवय लागते. तसं तुम्हाला जसं जमेल तसं स्मरण करा, जसं जमेल तसं चिंतन करा, शास्त्र चिंतन करा आणि लक्ष द्या की याच्यामधनं आपल्याला किती उमट होतोय. उमट जर का कमी होत असेल तर त्याच्याविषयी दुःख देवाकडे करा, तो उमट वाढावा म्हणून प्रार्थना करा, जेणेकरून काय होईल, आपली योग्यता वाढेल, नाहीतर योग्यता वाढणार नाही. त्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजेत. अर्थातच आचार्य भट्टोबासांनी हे प्रयत्न मागील जन्मी केलेले असल्यामुळे या ठिकाणी त्यांना योग्य ते जे काही उमटलं पाहिजे ते सर्व काही या जन्मामध्ये स्वामी जे जे सांगतात ते ते त्यांना उमटतं. आचार्य माहिमभट्ट आहेत, त्यांना सुद्धा जे जे उमटलं पाहिजे स्वामी सांगतात आणि लगेच त्यांना उमट होतो, कारण मागील जन्मशास्त्राला दिलेला आहे. तशा पद्धतीने स्वामींना जेही निरूपण करायचं असेल त्याच्यामध्ये भट्टोबास मुख्य असले पाहिजेत. सेवा सुरू आहे, सेवा सुद्धा भट्टोबासांशिवाय नाही. भट्टोबास जर का बसले तर सेवा पण थांबायची, भट्टोबास उभे राहिले तरच सेवा चालू राहायची. म्हणजे सर्व नेतृत्व भट्टोबासांकडे होतं. इतर जी काही भक्त मंडळी आहेत ते म्हणायची भट्टोबास करतील ते, भट्टोबास म्हणतील ते, बाकी आमच्याकडनं एकट्याकडनं काही शक्य नाही. पण भट्टोबासांचं तसं नव्हतं. कुणी जरी नाही आले तरी एकट्याने का होईना ते आपण सेवा करायला सुरुवात करायची, बाकी परमेश्वर सर्व पुढे बघून घेतात, हे भट्टोबासांना प्रतीती होती. आणि त्यामुळे त्या ठिकाणी भट्टोबासांनी ही जी प्रतीती होती की परमेश्वराचं साह्य आपल्याला होतं, तर त्या अनुषंगाने ते सर्व क्रियेला तयार राहायचे. आणि म्हणून स्वामींची प्रसन्नता त्यांच्यावर अधिक वाढत वाढत, म्हणून इथे निरूपण आता देवाला करायचं आहे आणि भट्टोबास मात्र उपस्थित नाहीत. भट्टोबास कुठे आहेत? सेवेमध्ये आहेत. निरूपण स्थळी जरी नसले तरी ते झोपलेले नाही आहेत. ते कुठे आहेत? स्वामींच्या सेवेसाठी गेले. स्वामी दोनदा तीनदा उंच मठाच्या वरती जो काही उंच मठामध्ये एक दादरा होता आधीच्या काळात, म्हणजे एक जिना होता, त्या जिन्याने त्या छतावर जाता येत होतं. स्वामी त्या छतावर जाऊन नेवाशाच्या दिशेने बघतात की भट्टोबास येत आहेत का, आणि स्वामी म्हणतात की आज भट्टोबासांना भरपूरच उशीर लागला. अर्थात उशीर काही लागलेला नव्हता, पण आजही असं म्हणतात की वाट बघितली की आपल्यालाही वाटतं की उशीर होतोय, आणि वाट बघितली की नेमका उशीर होत असतो. म्हणून वाट जर का नाही बघितली तर उशीर झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही. तसं स्वामी आता वाट बघत आहेत. स्वामींनाही माहिती आहे की उशीर होत नाहीये, बरोबर वेळच्या वेळी सगळं आहे. परंतु आता इथे निरूपणाची प्रवृत्ती आहे, निरूपण करण्याचं उचंबळ आहे, आणि ते निरूपण ज्यांच्या ठिकाणी करायचं आहे ते भट्टोबास आहेत. दुसरं तिसरं कोणी नाही आता मध्ये, स्वामी आणि भट्टोबास. आणि म्हणून स्वामी भट्टोबासांची वाट बघतात. परंतु भट्टोबास काही एवढ्यात येणार नाहीत. स्वामींनी काय केलेले, तिथे प्रल्हाद बाईसांना विचारलं, बाई देव जाना? ते म्हणतात जीजी नेणे, नाही जाणत मी देव, आपण निरूपण करा तो. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. आणि त्यावेळेला आमच्या स्वामींनी परमेश्वराबद्दल त्यांना योग्य ती माहिती जी आहे, श्रीमुखे आलेली माहिती आहे. आणि त्यानंतर भट्टोबास आले आणि भट्टोबासांनी स्वामींना दंडवत केला. स्वामी भट्टोबासांना म्हणतात आज खूपच उशीर लावला तुम्ही. भट्टोबास म्हणतात नावेक लागला, म्हणजे थोडा उशीर लागला, आज मुळात उशीर लागलाच नव्हता. ते बरोबर 3 तासात येतात तर 3 तासातच आलेले होते. पण भट्टोबास स्वामींचं बोलणं तोडत नाहीत. स्वामी म्हणतायत ना उशीर लागला,
मग उशीरच लागलेला आहे, यायला उशीर लागला नाही तर मला जे ज्ञान स्वामी मी येण्याआधी काही तास आधी निरूपण करणार होते, आता ते काही तास नंतर निरूपण करणार आहे. म्हणजे निरूपणामध्ये अंतर पडलं की नाही, निरूपणात अंतर पडलं आपल्याला, म्हणजे उशीरच झालेला आहे. निरूपण ऐकायचा जो वेळ आहे स्वामींचा, त्या वेळेला आपण उपस्थित नाही, म्हणजे आपल्याला उशीरच झालेला आहे. बाईसांकडे साहित्य देतात आणि स्वामी जे बोललेले आहे ते बाईसांना सांगतात, मला तर उशीर तर तसा लागलेला नाही, पण स्वामी उशीर लागला असं का म्हणतात. म्हणजे स्वामींच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्दाचं वाक्याचं चिंतन आचार्य भटोबास करतात. ते म्हणतात मला उशीर नाही लागला तरी स्वामी का म्हणाले की उशीर लागला, म्हणजे काय कारण आहे. ते म्हणाले स्वामी मगासपासून तुझी वाट बघत आहेत, तुम्हाला काहीतरी निरूपण करायचं आहे. भटोबासांनी साहित्य तसंच ठेवलं, तडक आले आणि स्वामींना दंडवत केला आणि जीजी कशासाठी वाट बघत होते तुम्ही माझी, विचारणा केली आणि मग स्वामींनी त्यांना सुद्धा ते निरूपण केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वर आचार्य भटोबासांना स्वतः परमेश्वर त्यांना निमित्त करून शास्त्र निरूपण करतात. मातीकाम थांबलेलं आहे, विचारलं की मातीकाम का थांबलं, ते म्हणे भटोबासांचं पोट दुखतंय. स्वामी असं नाही म्हणाले मग भटोबासांना थांबू द्या, आराम करू द्या, तुम्ही बाकीचे दगड व्हा किंवा माती व्हा. स्वामींनी भटोबासांना उठवलेलं आहे, कारण की स्वामींना त्यांची योग्यता थांबवायची नाहीये. धावविती पवविती झुंजविती उंचे टेके असते ती समस्थळ करविती, दरे दरकुटे बुजविती या परी एके कर्मे नासेती. पूजा अवसरामध्येच ते आलेलं आहे. म्हणजे विविध कार्य, विविध विधी, विविध सेवा परमेश्वर जीवाकडनं करून घेतात आणि त्यानुसार त्यांचे ते कर्म नासवतात. जसं स्वानमुखे भटोबासांना खीर खावायला लावली, मग त्या अनुषंगाने त्या कर्मफळातले जेवढे काही नरकफळ असतील, श्वान म्हणजे हिंसक आहे वगैरे, तेवढे कर्म स्वामींनी त्यांचे नासलेले आहेत. ओझ व्हायला लावलं म्हणजे त्या संबंधित पशूंचे, प्राण्यांचे जन्म स्वामींनी त्यांचे नासलेले आहेत. त्यांची योग्यता देवाला थांबवायची नाहीये, म्हणून स्वामी त्यांनाही उभं करतात आणि त्यांना 22 दगड व्हायला लावतात. म्हणजे भटोबासांशिवाय एक वेळ होती, भटोबासांना वाटलं की माझ्याशिवाय इथे काहीच चालत नाही, मी पाहिजेच. तेव्हा स्वामींनी त्यांना रिद्धपूरला पाठवलं, 6 महिने तिकडे होते. मग त्यांच्या लक्षात आलं की माझ्याशिवाय देवाचं चालू शकतं, पण देवाशिवाय माझं काहीच चालणार नाही. देव पाहिजेच माझ्याजवळ आणि मी देवाजवळ पाहिजे, म्हणून 6 महिने ते दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. आणि नंतर मग स्वामींनी बोलवून घेतलं. मग मात्र काळ असा आहे की स्वामींना कुठलंही कार्य करायचं असेल तर भटोबासांना मुख्य करूनच, निरूपण असेल, सेवा असेल, काही असेल, भटोबासांना स्वामी मुख्य करूनच निरूपण करायचे, सांगायचे. आणि जेव्हा असन्निधान धर्म निरूपण करतात तेव्हा भटोबासांना म्हणतात भटो असन्निधान धर्म जिज्ञासागा. म्हणजे तिथे भटोबासांनाच मुख्य ठेवलेलं आहे की तुम्हाला पुढे जाऊन सर्वांना निरूपण करायचे. 500-700 गुरुकुळ आहे, पुढे होणार आहे, त्यांना निरूपण करायचं आहे, म्हणून भट्टोबासांना ते जिज्ञासा करायला सांगतात, बोलायला विचारायला सांगतात. तशा पद्धतीने डोमेग्रामला असतानाच, आता हा पूजा अवसर पूर्ण डोमेग्रामचाच आहे. सायंकालीन पूजा अवसर संपन्न झाला, स्वामींचं भोजन झालं, भटोबा बाईसा समस्त भक्तजनांचं भोजन झालं आणि तदनंतर मग गोसावी भटापत प्रति परावर निरूपण करीती. परावर, पर आणि आवर ज्ञानाचे असे 2 भाग पडतात, परज्ञान आणि आवर ज्ञान. आवर ज्ञानामध्ये जीव, देवता आणि प्रपंच यांच्या संबंधित जी काही माहिती येते त्याला आवर ज्ञान असं म्हणतात. अन्य व्यावृत्ती, संहार, संसरण, युग धर्म हे सगळं आवर ज्ञानामध्ये येतं. जीवा संबंधित एखादी माहिती सांगितलेली, जीव स्फटिकाकार, जीव सर्व दोषांचे आळे, जीव दोषदर्शिया, जीव तमामध्ये होते ते सांगतात स्वामी, वगैरे वगैरे, हे सर्व आवर पदामध्ये येतं. त्यानंतर प्रपंचाच्या संदर्भामध्ये जी जी काही वचनं देवाची आहेत
पंचभौतिक त्रिगुणात्मक प्रपंच सांगितलं आहे, भैरवांच्या आश्रित तो प्रपंच आहे हे सांगितलेलं आहे, त्यांची नावं सांगितलेली असतील, हे सर्व आवर पदामध्ये येतं. आणि परपदामध्ये काय येतं, जी परमेश्वर पैकीची जी माहिती आहे, ज्ञान 4 प्रकारचे आहेत. एक परमेश्वराचं ज्ञान, देवतेचं ज्ञान, जीवाचं ज्ञान आणि प्रपंचाचं ज्ञान. यामध्ये जीव, देवता आणि प्रपंच यांच्या ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. यांची किती पण माहिती काढा, मोक्ष नाही मिळणार. मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला परमेश्वराचंच ज्ञान, ते तुम्हाला मोक्षाची माहिती देणार आहे, मोक्षाला नेणारं नाहीये बरं का. ज्ञानाने मोक्ष होत नाही, ज्ञानाने मोक्षाचा मार्ग कळतो आणि त्याचं आचरण कळतं. तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर आचरण करावं लागेल तरच आपण ईश्वर प्राप्तीला जाऊ. नुसतं ज्ञान झाल्याने कुणीही ईश्वर प्राप्तीला जात नाही. मला किती ज्ञान झालं तरी मला मोक्ष नाही होणार, मला त्या ज्ञानाचं आचरण करावंच लागणार. मी किती निरूपण केली तरी मला स्मरण माझं स्वतंत्र करावंच लागणार. निरूपण केल्याने मी मोक्षाला जाणार नाहीये. माझं आचरण मला हे वैयक्तिक करावं लागेल तरच मी मोक्षाला, ईश्वर प्राप्तीला जाणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला परमेश्वराचं ज्ञान ते मोचक सांगितलेलं आहे. पण मोचक कधी? नुसतं ज्ञान काढल्याने ते मोचक ठरत नाही. ज्ञान जाणे तो जाणता, नवे क्रिया करी तो जाणता. म्हणजे त्या ज्ञानानुसार आपल्याला आचरण सुद्धा करावं लागेल. आणि जे ज्ञान आपल्याला मोक्षाला नेणार आहे त्या ज्ञानाला परज्ञान असं म्हणतात. आवर ज्ञान आणि परज्ञान. आमचे स्वामी भटोबासांना पर आणि आवर दोन्ही ज्ञान सांगतात. नुसतंच पर सांगत नाहीत, नुसतंच आवर सांगत नाहीत, दोन्ही सांगितल्या जातं. आणि ते निरूपण करताना भटोबासांशी जाड्य ये, भटोबासांना आळस येतो ते निरूपण ऐकताना. म्हणजे कंटाळा नाहीये बरं का निरूपणाचा. आपल्याला सुद्धा निरूपण ऐकताना जांभई येते. तुमची जांभई तुम्हाला दिसत नाही पण मला दिसत राहते बरं का. त्याच्यामुळे काय होतं, प्रवाचकाच्या प्रवचनावर परिणाम होत असतो. जर का समोरचे लोक जांभई घेत असतील तर प्रवाचकाला पण झोप येत असते. अर्थात मला येत नाही तसं काही, कोणाची झोप बघून मला येत नाही. परंतु काही लोक तर आम्ही झोपताना पण बघतो बरं का, असे डुलक्या घेतात ते. बाकीच्यांना वाटतं हे प्रवचनात रममान झालेले आहेत, परंतु मला कळतं की ते डुलक्या घेत आहेत. असंही होतं. हे कशामुळे? भोजनानंतर निरूपण ठेवलेलं आहे. आपलंही तसंच ठेवलं पाहिजे. इथे पंगत उठली की लगेच निरूपण ठेवायचं. निम्मे अधिक लोक झोपूनच जातील, निरूपणात ते जागे राहणारच नाही. एकदा मुंबईमध्येच दुपारचं भोजन झालं, मोठी पंगत होती ती त्या एका मंदिरामध्ये घाटकोपरच्या. आणि भोजन झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, बाबा आता निरूपण करा. म्हटलं असं नाही करू, म्हणजे लोकांवर असा अन्याय करू नये. आता भोजन झालं पोटभर, पंक्तीचं जेवण झालं म्हणजे पोटभर झालं, आणि आता त्यांना निरूपणाला बसवायचं तर ते मला योग्य वाटत नाही. त्यांना आता कोणाला जायचं असेल, कोणाला झोप येत असेल वगैरे वगैरे, ते म्हणाले नाही तुम्ही निरूपण करा, जेवढे थांबतील तेवढे थांबतील, जेवढे जातील तेवढे जातील. योगायोगाने मी निरूपणही केलं, कोणी झोपलं सुद्धा नाही. सगळेजण, म्हणजे 2 तास निरूपण चालू, नंतर प्रश्न उत्तरही झाले. हे आम्हाला क्वचित बघायला मिळतं. आता निरूपण, तुम्हाला काय वाटलं मला झोप येत नाही का? मला पण थोडी गुंगी असते जेवल्यानंतर वगैरे, पण जेव्हा मी निरूपणाला बसलो की माझी झोप निघून जाते, मग मला झोप येणार नाही. माझं डोकं दुखत असेल आणि मी जर का निरूपणाला बसलो तर माझं डोकं दुखणं बंद होऊन जातं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही पण घ्या स्वतः तुम्ही देवाचं काही कार्य कराल. म्हणजे मी हे बघितलं, नीळभट्टांचं जर का विष बाधा हरण होते आहे तर आपली झोप बाधा का हरण होऊ शकत नाही? होऊ शकतं तसं. त्यासाठी तुम्हाला आवडीपूर्वक त्याच्यामध्ये रममान व्हावं लागतं. तुम्हाला किती झोप येत असेल आणि जर का अन्य वार्ता सुरू झाली तर लगेच लोक उठून बसतात बरं का. बडबड काय सुरू झाली, इकडचे तिकडचे विषय सुरू झाले, आता राजकारणाचे विषय सुरू आहे, लोक उठून बसतात. असे पेंगत आलेले लोक उठून बसतात. म्हणजे
आपल्या आवडीचा विषय जेव्हा येतो तेव्हा आपली झोप निघून जात असते. झोपच काय येते? कारण की आपल्या आवडीचा विषय नसतो. ब्रह्मविद्या काही आपल्या आवडीचा विषय नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंटाळा येतो, आळस येतो. भट्टोबासांचं तसं नाहीये. भट्टोबासांनाही निरूपण ऐकताना आळस येतोय, पण त्या आळसामागचं कारण वेगळं आहे. ते जेवल्या जेवल्या बसलेत म्हणून सुद्धा नाही. भट्टोबास जे आहेत ते सकाळी लवकर उठतात, आदल्या दिवशी शेवटपर्यंत सेवा करतात, उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठतात, उठल्या उठल्या परत सेवेमध्ये हजर, दिवसभर परत सेवा करतात, मध्ये नेवाशाला जातात कधी कधी, आणि पूर्ण अंग मेहनतीचे कष्टाचे सेवा आहे. आपल्यासारखं नाहीये. मी फोन केला की वस्तू आली असं नाहीये, किंवा मशीन आहे त्याच्यातनं वस्तू तयार होतात तसं नाही. सगळ्या गोष्टी स्वतः जाऊन तिथे आणाव्या लागतात. म्हणजे सर्व धावपळीची सेवा आहे. आणि त्याच्यामधनं दुपारची झोप आहे की नाही आहे, परत सेवा आहे संध्याकाळची, फुलांचे अलंकार, तिन्ही पूजा अवसराचे अलंकार भटोबास ते तयार करतात. इतकं दिवसभर कष्ट घेतल्यानंतर शरीर थकतं की नाही? कुणी का असेना शरीर थकतच, आणि त्याच्यामुळे ते जाड्य त्यांना येत आहे, त्याच्यामुळे तो आळस येतोय. परंतु निरूपण ऐकण्याची मात्र आळस नाहीये, तिथे कुठलाही कंटाळा नाही. निरूपण ऐकायचं आहे, पण शरीर थकल्यानंतर डोळे आपोआप लागतात, असं होतं. तुम्हाला जागं राहायचं असतं पण झोप येते, म्हणून ते जाड्य आहे. मग स्वामी काय करतात? गोसावी सागळेचेनी उदके सिंपविती, त्यांना सांगतात की डोळ्यावर काय करा, बाहेर जा आणि डोळ्यावर पाणी मारा, चेहऱ्यावर पाणी मारा आणि परत येऊन बसा. आपण जर का असा प्रयोग केला तर लगेच आपल्याला थोडंसं ताजं तवानं वाटतं, झोप आलेली ती उडून जाऊ शकते. वातीचे तेल सरे तरी नारळेचे तूप घालविती, जर का निरूपण करत असताना ते वातीतलं जर का जे तेल असेल किंवा तूप असेल ते जर का संपलं तर नारळेचे तूप घालविती, म्हणजे त्याच्यामध्ये परत तूप टाकायला सांगतात. नारळाच्या त्याच्यामध्ये असलेलं, कवटीमध्ये असलेलं, वाटीमध्ये असलेलं जे तूप आहे ते तूप किंवा ते तेल असेल त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये टाकायला सांगतात. परत वात काय होते? वात जी आहे ती सुद्धा कशी होत असते? तिला सुद्धा झोप येते. मग ती हळूहळू कमी 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 होत जाते. तुम्ही त्याच्यात तेल टाकलं की काय होतं? परत वात पहिल्यासारखी एकदम जागृत होऊन जाते. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा काय करायचंय? स्वतःला जागृत करायचं आहे. शरीर जरी थकलं, कंटाळा जरी आला नाही, आवड आहे, परंतु शरीर थकलं असेल तर त्याच्यावर पाणी मारा, परत स्मरणाला बसा, परत सेवेला बसा. सेवा करताना जर का थकलात, कमीत कमी 5 ते 10 मिनिटं मांडी घालून बसा शांतपणे, आणि मग परत सेवेला हजर व्हा. तुमच्यामध्ये परत एक एनर्जी तयार होते, ऊर्जा तुमच्यामध्ये परत येते. अशा प्रकारे परमेश्वर स्वामी काय करतात? जेव्हा निरूपणाची प्रवृत्ती आहे त्यावेळेला निरूपण करतातच. मग भटोबासांना जर का आळस आला तर त्यांना परत स्वामी तोंडावर चेहऱ्यावर पाणी मारून परत त्यांना बसवतात आणि निरूपण करतात, पण विषय मात्र पूर्ण करतात. आणि तो विषय ऐकण्याची आवड भटोबासांमध्ये आहे. कुठेतरी ते तेल तूप संपलं त्याच्यामध्ये परत टाकून ती वात जी आहे, ज्योत जी आहे ती पुन्हा प्रज्वलित करतात, मोठी करतात. अशा प्रकारे हे निरूपण स्वामींचं चालतं. स्वामी असं नाही तुमच्यावर निरूपणाचं हे नाहीये की तुम्ही म्हटले आळस आलं म्हणून, तसं नाही. परमेश्वराची प्रवृत्ती जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि ती आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे. आपण परमेश्वराच्या प्रवृत्तीमध्ये अडथळा होऊन राहायचं नाही. एखादा व्यक्ती म्हटलं मला अनुसरायचं, आपण कशाला अनुसरता तुम्ही? घरी एवढं सगळं चांगलं आहे, परमेश्वराची प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये अडथळा ठरलो. कुणीतरी म्हटलं मी वाढतो, आपण कशाला वाढता? आता वाढणार आहेत भरपूर, बसा इथे. म्हणजे त्याला सेवेपासून आपण परावृत्त केलं. म्हणजे ईश्वराची प्रवृत्ती आहे, सेवा करावी त्याने, त्या सेवेमध्ये आपण अडथळा ठरलो. एखादी व्यक्ती ज्ञान घ्यायची इच्छा आहे, आपण म्हणतो तुम्हाला काही दीक्षा घ्यायची काय? कशाला? ज्ञान जेवढे 5 नाम आहेत तेवढ्यावरच चालवा. ज्ञान होऊन होणार काय? म्हणजे त्याच्या मनामध्ये आपण एक परिवर्तन आणतो, चुकीच्या पद्धतीची विपरीतता आणतो. हे काय आहे? ही परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये आपण अडथळा ठरतो. तसा अडथळा आपण
ठरता कामा नये, ती परमेश्वराची प्रवृत्ती पूर्ण होऊ द्यायची असते. आमच्या स्वामींनी प्रवृत्ती व्यक्त केली की आम्हाला सांडोवा बांधायचा आहे. बाकीच्यांनी त्या प्रवृत्तीला जे काही अर्ह झालं पाहिजे होतं, योग्य झालं पाहिजे होतं, ते झाले नाही. ते म्हणाले नाही, हे काही शक्य नाहीये. पण भट्टोबा जेव्हा आले तेव्हा भट्टोबासांनी विचारलं काय झालं. स्वामींनी सांगितलं इथे आम्हाला सांडोवा बांधायचा आहे, पूल बांधायचा आहे, परंतु ते बाकीचे नाही म्हणतात. आता भट्टोबासांनी लक्षात घेतली स्वामींची प्रवृत्ती सांडोवा बांधण्याची आहे, आणि आपण काय केलं पाहिजे, त्या प्रवृत्तीला आपण उपयोगी गेलं पाहिजे. परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्याला तुम्ही उपयोगी गेलं पाहिजे. उपयोगी नाही गेले तर परमेश्वर उदास होतात, त्याच लीळेमध्ये बघायला मिळतं. भट्टोबास म्हणतात स्वामींना, देवा मी बांधू का सांडोवा. स्वामी लगेच प्रसन्न होतात. काय झालं, प्रसन्न करायला काय लागतं, देवाला प्रसन्न करायला खूप काही पैसे अर्पण करावे लागतात, खूप काही फळं अर्पण करावे लागतात, खूप काही उपहार दाखवावे लागतात पंचावताराचे. असं काहीही नाही. ह्याच्याने देव प्रसन्न होतो की नाही होतो हे तरी पहिले तपासून बघा. खूप काही आपण वाहिलं म्हणून देव प्रसन्न होतात असं नाही आहे. देवाला प्रसन्न करणं सगळ्यात सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त परमेश्वराने जे म्हटलं ते करा. काय सांगितलं देवाने, स्मरण करा. स्मरणामध्ये कुठले कष्ट आहेत का मला सांगा बरं. बसल्या ठिकाणी स्मरण करायचं आहे. स्मरण करण्यामध्ये कुठलेच कष्ट नाही, परंतु तरीही परमेश्वर प्रसन्न होतात की माझ्या नामाचं स्मरण हा जीव करतो आहे. परमेश्वराने जे शास्त्र सांगितलं ते शास्त्र तुम्ही चिंतन करा, विजन करा, परमेश्वर तिकडे प्रसन्न होतात. शास्त्र चिंतनामध्ये कुठली काही ताकद लागते का, कष्ट होतात काही नाही. तुमची तळमळ असेल ते शास्त्र आपोआप तुम्हाला उमटण्याचा होत राहतो. देवाने सांगितलं सेवा दास्य करा. सेवा दास्य करत असताना तुम्ही जे काही कष्ट त्याच्यामध्ये होतात ते कष्ट, आता तुमची जर का आवड असेल सेवा दास्य करण्याची तर ते तुम्हाला कष्ट वाटणारच नाही. उलट तुम्हाला जेवढं कठीण सेवा मिळेल तेवढं तुम्हाला आनंद होतो. आणि जर का आवड नसेल तर साधं कोणी मीठ जरी वाढायला सांगितलं तरी कंटाळा येतो आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये आवड असेल, कष्ट असतील तर परमेश्वर प्रसन्न होतात. परमेश्वराला प्रसन्न करणं किती सोपं आहे, आपण ते कठीण करून ठेवलेलं आहे. काही लोक विचारतात आम्ही या स्थानाला नवस केलं त्या स्थानावर उपार केलं तर चालेल का, की देव नाराज होतील. म्हणजे देवाच्या नाराजीला आपण कुठे नेऊन ठेवलेलं आहे, उपारावर नेऊन ठेवलेलं आहे, की उपार नाही दाखवला म्हणून देव नाराज होतील, इकडचं उपार तिकडे दाखवला म्हणून देव नाराज होतील. आम्हाला हेच कळलं पाहिजे की देव आमच्यावर नाराज कशामुळे होतील हाच मुद्दा आधी कळाला पाहिजे. कशामुळे होणार नाहीत हा एक मुद्दा कळाला पाहिजे. आणि म्हणून इथे परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे सांडोवा बांधायची, त्याला भट्टोबास पुढे येतात आणि म्हणतात देवा मी सांडोवा बांधतो. स्वामी प्रसन्न होतात आणि मग 2-4 दगड जमा करतात, सेवा सुरू करतात. आता स्वामींचं श्रीमुख बघतात, ते अजून प्रसन्न झालेलं असतं. आणि मग भट्टोबास म्हणतात की देवा ते बाकीच्यांना मदतीला बोलवू का, कारण मी एकटा नाही बांधू शकत, कोणतरी मदतीला मला पाहिजे, तर त्यांनाही बोलवू का. म्हणजे त्यांच्यावर जी देवाची उदासीनता आली ती पण घालवायची आहे. हे नेतृत्व आहे. आपण स्वतःही देवावर उदास, जे आपणही देवावर उदासच आहोत, देवाच्या क्रियेवर उदास आहोत आपण, त्याच्यामुळे देवही आपल्यावर उदास आहेत. आपण स्वतः प्रसन्नता मिळू शकत नाही, पण भट्टोबासांनी स्वतःही प्रसन्नता मिळवली, इतरांवर आलेलं जे अवदास ते सुद्धा घालवलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रसन्नता देवाची परत त्यांनी आणली. हे भट्टोबासांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून भट्टोबासांना मुख्य करून स्वामी परावर शास्त्राचं निरूपण करतात, त्यांच्यापर्यंत ते यथार्थ ज्ञान पोचवतात. आणि नंतर एक दिवशी असं झालं की एक निरूपण होत असे, एक दिवस निरूपण सुरू होतं. आणि निरूपण सुरू होत असताना भट्टोबासा जाड्य आले असे, भट्टोबासांना आळस आलेला आहे. आणि त्यावेळेला भट्टोबासांना थोडी डुलकी पण लागलेली आहे. बाईसे कोणा व्यापारा गेली होती, काही सेवेसाठी बाईसा बाहेर गेलेल्या होत्या, त्या परत आल्या
आणि बाईसा बघतात की स्वामी एकटेच निरूपण करत आहेत, निरूपण ऐकायला कोणीच नाहीये. भटोबास आहे, त्यांनाही डोळा लागलेला आहे. मग आता निरूपण कोणासाठी सुरू आहे? बाईसा स्वामींना विचारतात, बाबा नाग द्यासी जाड आले असे, म्हणजे भटोबासांना तर आळस आलेला आहे, तरी बाबा हे कोणाप्रती बोलत असती, मग स्वामी हे निरूपण कोणासाठी म्हणून करत आहेत बरं? आणि मग स्वामींनी काय केलेलं आहे? स्वामी बाईसांना म्हणतात, बाई येत प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एका ते निमित्त करून बोली जैल. जर का आम्हाला निरूपण करण्याची जर का प्रवृत्ती निर्माण झाली तर आम्ही एखाद्या स्तंभाला म्हणजे एखाद्या खांबाला सुद्धा निरूपण करू शकतो, त्याला समोर ठेवून. आणि राजमठामध्ये मुख्य ओट्याच्या पुढे 2 छोटे ओटे आहेत. त्यातला एक ओटा हे आरोगणा स्थान आहे आणि दुसरा जो ओटा आहे तो स्तंभ त्राहटणे स्थान आहे. त्या स्तंभाला स्वामींनी स्पर्श केलेला आहे. त्या खांबाला त्राहटून स्वामी म्हणतात की स्तंभा एका ते निमित्त करून आम्ही बोलू. स्तंभ म्हणजे कोण? जो कधी हलत नाही त्याला म्हणतात स्तंभ. तशा पद्धतीने जो व्यक्ती धर्मावर दृढ झालेला आहे त्याचं आता परत धर्मावरून पतन होणार नाही. म्हणजे पुनःसंबंधीचे शाब्दज्ञानी, पुनःसंबंधीचे जे शाब्द ज्ञान ज्यांना आहे, अपरोक्ष ज्ञान ज्यांना व्हायचं आहे अजून, ते पुनःसंबंधाचे शाब्द ज्ञानी आहे, अपरोक्ष ज्ञानी आहे, सामान्य ज्ञानी आहे, विशेष ज्ञानी आहे. हे जे कोणी जीव आहेत त्यांना निमित्त करून स्वामी निरूपण करतात. ते कोण आहेत? स्तंभ आहेत. म्हणजे आता ते बिलकुल आपल्या साधनावरून हलणार नाहीत, इतके पक्के झालेले आहेत. त्यांना स्वामी निरूपण करणार असं स्वामी बाईसांना म्हणतात. म्हणून श्रीकरे स्तंभूत राहिला, श्रीकराने स्तंभाला स्पर्श देवाने केला. एकदा असं झालं की निरूपण होत होते. बाईसे कुठल्या तरी सेवेला गेलेल्या होत्या, त्या आल्या तेव्हा निरूपण संपलेलं होतं. आणि बाईसा स्वामींना विचारतात, बाबा हे निरूपण मी ऐकलेची नाही. म्हणजे हे जे निरूपण सुरू आहे हे निरूपण मी ऐकलेची नाही, म्हणजे निरूपण संपून गेलं, मी नव्हती. आणि आता मला परत निरूपण ऐकायचं असेल तर कसं ऐकायचं? सर्वज्ञ म्हटले, बाई वानरेशा ते पुसा. तुम्ही असं करा, भटोबासांना विचारा. जे आजचं काही निरूपण झालेलं आहे ते कोणाला विचारा? भट्टोबासांना विचारा. कधी कधी असं असतं की निरूपणाचा एक ओघ असतो आणि त्या ओघामध्ये ते बोलल्या जातं. परत तुम्ही जर का म्हटले की परत तसंच्या तसं सांगा, तर तसंच्या तसं सांगता येत नसतं. आणि म्हणून स्वामी आता म्हणतात की तुम्ही भटोबासांना विचारा. आणि मग बाईसा भटोबासांना विचारतात. भटोबास बोलू लागले आणि भटोबास सुद्धा त्यांना निरूपणामध्ये जो जो विषय आला, जसा आला तो तसाच्या तसा त्यांनी सांगितला. याला चिंतनी असं म्हणतात. मार्गामध्ये मुख्य पोथी होते, मोठे अधिकरण जे असतात ते पोथी घेतात आणि त्या पोथीची चिंतनी म्हणजे पोथीमध्ये काय काय विचारायचं राहून गेलं. कधी कधी मोठ्या अधिकरणांना पटकन विचारता येत नाही, मग तो विषय, ते मुद्दे नंतर चिंतनीमध्ये विचारायचे असतात. किंवा पोथी झाल्यानंतर लक्षात आलं की ह्याच्यात हा प्रश्न येऊ शकतो, किंवा बाबांनी जे हे असं सांगितलं त्याचं ह्याला या वचनाचा काय आधार आहे, त्या वचनाचा कसा आधार आहे, किंवा ह्याचं ह्याच्यावर कुठले अजून वचनं आहेत का, बसतात का, हे सगळं चिंतन नंतर होतं. आणि मग त्या आश्रमात असणारे दुसरे कोणी जाणकार व्यक्ती असतील मग ते त्याच्यावर चिंतनी घेतात. जसं संवत्सरला मोठे बाबांची पोथी व्हायची आणि मामाजी संध्याकाळी त्या पोथीवर त्या विषयावर चिंतनी घ्यायचे. मग सुरुवातीला तर बाबांनी काय सांगितले ते जशीच्या तसं सांगायचं. म्हणजे पोथी ऐकताना किती तल्लक असला पाहिजे तो व्यक्ती, की जे विचारलं की स्वामींच्या व्याळीमध्ये काय काय पदार्थ असायचे, सकाळी सांगितलं ना, नाही इकडे काय काय असायचं, भात, दुपारचं भोजन, संध्याकाळचं भोजन आहे, भात आहे, तूप आहे, दूध आहे आणि काय, खडी साखर आहे. हे पाठ करा बरं का.
म्हणजे आपल्याला निरूपण ऐकताना काय काय मुद्दे सांगितले ते जर का नंतर विचारले तर ते सांगता आले पाहिजे. तुम्हाला कसं ते मालिका पाठ होते की नाही एकदाच बघितल्यानंतर, है ना, होते की नाही? काहीच बोलत नाही ते. तशा पद्धतीने लीळा सांगताना, आता आमच्याकडे शिबिर झालं, मग त्या मुलांना असं ते लीळा लिहून दिल्या, ते बिचारे पाठ करतायत. मी त्यांना विचारलं काय रे पाठ झालं का? ते पाठच होत नाहीये किंवा ते पाठ होतंय विसरतंय परत. म्हटलं तो कागद बाजूला ठेव, आता मी लीळा सांगतो तुला. आणि मी त्याला गोष्टी रूपी ती लीळा सांगितली. म्हटलं मी जे सांगतोय ते सगळं डोळ्यापुढे आण, काय काय घडतंय. की स्वामी आले, ती वाघिणीची पिल्लं अशी मांडीवर ठेवली, त्यांना स्वामी कुरवाळतायत, त्यांच्या डोक्यावरून श्रीकर फिरवतायत, ती वाघीण तिकडून आली, असं सगळं दृश्य डोळ्यासमोर आणा. समजली का लीळा? हो म्हणे समजली. आता सांग तू. मग त्यांनी सांगितली बरोबर, तशीच्या तशी मी सांगितली तशी. म्हटलं आता एकांतात तिथे बस, डोळे बंद करून ती लीळा पुन्हा पुन्हा आठव. अशा पद्धतीने त्यांच्या लीळा, म्हणजे त्यांना जे सांगितलं मुद्दे ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकले. हे कधी लक्षात राहतं? जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो. आणि म्हणून मार्गामध्ये जे चिंतनी घेतात, पोथीची जी चिंतनी घेतात, ते पोथी असे तंतोतंत बरोबर ऐकतात. शब्द तू शब्द, म्हणजे बाबांनी जो शब्द त्याच्यामध्ये उपयोगी आणला तो शब्द चिंतनीमध्ये येणार. अशा प्रकारे ही चिंतनीची जी परंपरा आहे ती स्वामींनी सुरू केलेली आहे. भट्टोबासांनी पहिली चिंतनी घेतली असेल तर भट्टोबासांनी ती चिंतनी घेतलेली आहे. आणि त्या चिंतनीमध्ये अजून काय काय विषय झालेले आहेत ते आपण 5व्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंड